द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, काल आपण काही प्रश्न बघितलेले आहेत आणि आज स्पर्धा परीक्षेचे आज पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत. तर बघा मित्रांनो, नुसतं व्हिडिओ ऐकूच नका, तर तुम्ही मनापासून ते लक्षातसुद्धा ठेवा. आणि अतिशय महत्त्वाचे असे हे प्रश्न आहे. सगळ्याच नोकर भरतीसाठी हे प्रश्न उपयोगी येणारे आहे. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका. जर लक्षात नाही राहिलं तर पुन्हा पुन्हा ऐका आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पाडा. म्हणजे आपलं ज्ञान नॉलेज चांगलं असेल तर कोणीही आपल्याला रोखू शकत नाही. आपण नक्कीच यशस्वी होणार. आणि कमीसुद्धा स्वतःला समजू नका की मी नापास होईन, माझा अभ्यास झालेला नाही, मी काय करू, वेळ कमी राहिलेला आहे, असं काहीच करू नका. असं निगेटिव्ह विचार करू नका मित्रांनो. तर बघा मित्रांनो, नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि आपण पुढील प्रश्नांना आपण सुरुवात करूया. तर बघा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर बघा, मनुष्य हा टिंबटिंब डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करू शकत नाही. असं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 55 डेसिबल, 85 डेसिबल, 65 डेसिबल आणि 75 डेसिबल असा हा पहिला प्रश्न आहे. तर बघा, आता आपल्याला ध्वनी म्हणजे आवाजाची तीव्रतेची आपल्याला काय दिलेली आहे, एक तीव्रता दिलेली आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो ध्वनी आपण ऐकू शकत नाही. तर बघा मित्रांनो, यामधील उत्तर कोणतं असेल बरं? 55 का 85, 65, 75 यापैकी कोणता असेल बरं? सांगा बरं. तर बघा मित्रांनो, यामध्ये 85 डेसिबलपेक्षा जास्त असेल तर तो आवाज आपल्याला ऐकायला आला तर आपल्याला त्रास होईल किंवा तो सहन करू शकत नाही. यामुळे मनुष्य बहिरा होऊ शकतो किंवा त्याला कानाचे आजार जडू शकतात. म्हणून मित्रांनो, 85 डेसिबलला आपण गोल करूया. 85 डेसिबल हे त्याचं उत्तर आहे. तर बघा, पुढील प्रश्न पाहूया. एका महसूल मंडळात किती तलाठी सजा असतात? तर बघा, प्रत्येकाला माहिती आहे एका महसूल मंडळात किती तलाठी सजा असतात. बघा, आता प्रत्येक गाव कोणत्या ना कोणत्या तलाठी सजेमध्ये येत असतो आणि काय असतं, ते महसूल मंडळ असतात त्याच्यामध्ये काही तलाठी सजा नेमलेल्या असतात. तर बघा, पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 9, पर्याय क्रमांक 3 6 आणि पर्याय क्रमांक 4 3 असे आपल्याला 4 पर्याय क्रमांक दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, कोणतं उत्तर बरं येईल? एका महसूल मंडळात किती तलाठी सजा असू शकतात बरं, सांगा. तर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 मधला 6 या 6 तलाठी सजा असतात. तर बघा, एका महसूल मंडळात 6 तलाठी सजा असतात. तर म्हणून आपण पर्याय क्रमांक 3ला आपण काय करूया, गोल करूया. तर बघा, एका महसूल मंडळात 6 तलाठी सजा असतात. आता पुढील प्रश्न पाहूया. तर बघा मित्रांनो, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण टिंबटिंब यांचे असते. तर बघा, ग्रामसेवक आपल्या गावचा सचिव या पदावर काम करतो आणि सरपंच आणि सदस्य हे कामकाज करून घेत असतात. तर बघा, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण टिंबटिंब असते. तर काही अधिकाऱ्यांचं त्यांच्यावर नियंत्रण असायलाच पाहिजे. तर बघा, आता यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आता त्यामधील एक पर्याय आपल्याला बरोबर शोधून काढायचा आहे. तर बघा, तहसीलदार, गट विकास अधिकारी,
जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर कोणाचं नियंत्रण असेल बरं? सांगा बरं. तर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण असते. तर आपण गट विकास अधिकारी याला गोल करूया. तर बघा, भारतात सर्वप्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरिता टिंबटिंब हे आले होते. तर मित्रांनो, कोण आले होते सांगा बरं. त्याचा आपण पर्याय पाहूया. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज. बघा, सुरुवातीला व्यापार म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले अशी एक म्हण होती. त्यामध्ये पहिल्या सुरुवातीला जे आले ते यामधील कोण असतील बरं? इंग्रज होते की डच होते का फ्रेंच होते का पोर्तुगीज? सांगा बरं. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 पोर्तुगीज हे सर्वप्रथम आपल्या भारतामध्ये व्यापारी म्हणून आलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 4ला आपण गोल करूया. आता पुढील प्रश्न पाहूया. तर बघा मित्रांनो, भारतीय उपखंडात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? तर बघा, भारतीय उपखंड आहे. या उपखंडात खालीलपैकी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातील कोणत्या देशाचा समावेश होत नाही हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर मित्रांनो, पहिला पर्याय दिला आहे भूतान, दुसरा अफगाणिस्तान, तिसरा इंडोनेशिया आणि चौथा मालदीव. तर बघा मित्रांनो, सांगा बरं काय उत्तर असेल. भारतीय उपखंडात कोणत्या देशाचा समावेश होत नाही? होतो असं नाही तर होत नाही असं विचारलं प्रश्न. होत नाही. तर बघा, इंडोनेशिया या देशाचा भारतीय उपखंडात समावेश होत नाही. तर बघा मित्रांनो, आपण इंडोनेशिया याला आपण काय करूया? आपण खून करूया, गोल करूया. क्लिक होत नाही मित्रांनो. तर बघूया. तर आपण इंडोनेशिया याला गोल करूया. तर बघा, इंडोनेशियाला आपण खून केलेला आहे, गोल केलेला आहे. तर बघा, पुढील प्रश्न पाहूया. पहिले म्हैसूर युद्ध इंग्रजांनी कोणासोबत केले? तर बघा, पहिले म्हैसूर युद्ध इंग्रजांनी कोणासोबत केलेले आहे? तर पहिला नासिर जंग, दुसरा हैदर अली, तिसरा टिपू सुलतान आणि यापैकी सर्व. तर बघा, पहिले म्हैसूर युद्ध इंग्रजांनी कोणासोबत केले सांगा बरं. तर मित्रांनो, पहिले म्हैसूर युद्ध इंग्रजांनी हैदर अली यांच्यासोबत केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2ला आपण क्लिक करूया. तर बघा, पहिले म्हैसूर युद्ध इंग्रजांनी हैदर अली याच्यासोबत केलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. तर बघा, रान मशीनसाठी प्रसिद्ध असणारी देशातील एकमेव अभयारण्य कुठे आहे? तर बघा, रान मशीनसाठी प्रसिद्ध असणारी देशातील एकमेव
अभयारण्य कुठे आहे? तर बघा पर्याय क्रमांक 1 गडचिरोली, दुसरा चंद्रपूर, तिसरा नागपूर आणि चौथा कोल्हापूर. रान म्हशींसाठी प्रसिद्ध असणारी देशातील एकमेव अभयारण्य कुठे आहे? तर यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूर. तर कोणता असेल? तर गडचिरोली हे त्याचं उत्तर आहे. तर रान म्हशींसाठी प्रसिद्ध असणारे देशातील एकमेव अभयारण्य गडचिरोली येथे आहे, म्हणून आपण गडचिरोली या उत्तराला गोल करूया. तर बघा मित्रांनो, आता पुढे पाहूया. खालीलपैकी टिंबटिंब हा भाग पश्चिम बंगाल प्रांतात होता. तर बघा खालीलपैकी टिंबटिंब हा भाग पश्चिम बंगाल प्रांतात होता. तर बघा पश्चिम बंगाल, बिहार, उडिसा यापैकी सर्व. कोणता असेल बरं उत्तर? आता त्यांनी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पश्चिम बंगाल, पुढील बिहार, पुढील उडिसा आणि पुढील यापैकी सर्व. याच्यामधील कोणतं उत्तर असेल बरं सांगा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, यापैकी सर्व म्हणजे पश्चिम बंगालसुद्धा होता, बिहार आणि उडिसा हे काय होते? पश्चिम बंगाल प्रांत होता आणि या प्रांतामध्ये हे सर्व येत होते, म्हणजे यापैकी सर्व आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 4ला असं गोल करूया. पुढील प्रश्न पाहूया. तर बघा कारगिल विजय स्मृती स्मारक कुठे आहे? तर बघा प्रश्न काय विचारला आहे, कारगिल विजय स्मृती स्मारक कुठे आहे? तर पर्याय क्रमांक आपल्याला 4 दिलेले आहेत. दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाणा असे 4 पर्याय दिलेले आहेत. यापैकी कोणतं उत्तर असेल बरं? कारगिल विजय स्मृती स्मारक हे जम्मू काश्मीर येथे आहे. तर बघा कारगिल विजय स्मृती स्मारक हे जम्मू काश्मीर येथे आहे, म्हणून आपण जम्मू काश्मीर याला गोल करूया. तर बघा मित्रांनो, आलस करू नका, लक्ष द्या, मनापासून व्हिडिओ ऐका आणि प्रश्नांची उत्तरं लक्षात ठेवा. तर बघा आता मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया. तर बघा कॉलरा रोगाच्या जंतूचा शोध टिंबटिंब यांनी लावला. कॉलरा रोगाच्या जंतूचा शोध टिंबटिंब यांनी लावला. तर बघा रॉबर्ट कोक, पुढील पर्याय आहे एडवर्ड जेन्नर, रॉबर्ट वॉटसन आणि जे स्टॉम्सन असे 4 पर्याय आपल्याला दिले. कॉलरा रोगाच्या जंतूचा शोध टिंबटिंब यांनी लावला किंवा कोणी लावला? तर बघा असे 4 पर्याय दिलेले आहेत. रॉबर्ट कोक, एडवर्ड जेन्नर, रॉबर्ट वॉटसन, जे थॉम्सन. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट कोक यांनी लावलेला आहे, म्हणून आपण पहिला पर्यायाला गोल करूया. तर बघा आपण पुढील प्रश्न पाहूया. तर बघा भोपाल वायू दुर्घटना टिंबटिंब वायूच्या गळतीमुळे घडली होती. तर बघा भोपालमध्ये वायू दुर्घटना घडलेली आणि खूप माणसे मरण पावली होती. तर कोणत्या वायूच्या गळतीमुळे घडली होती याविषयी प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.
आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. भोपाळ वायू दुर्घटना टिंबटिंब वायूच्या गळतीमुळे घडली होती. तर बघा पर्याय आपण बघा, मिथेन आयसोसायनेट, मिथेन, अमोनिया आणि यापैकी नाही. तर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक कोणता येईल बरं सांगा. तर पर्याय क्रमांक पहिलाच येतोय, मिथेन आयसोसायनेट या वायूच्या गळतीमुळे घडली होती. भोपाळ वायू दुर्घटना मिथेन आयसोसायनेट वायूच्या गळतीमुळे घडलेली होती. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हा प्रश्न केव्हाही विचारला जातो. तर बघा पुढील प्रश्न पाहूया. तर बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे करण्यात आली होती? सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे करण्यात आली होती? पर्याय पाहूया. मुंबई, पुणे, दिल्ली, लखनौ. असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे करण्यात आली होती सांगा बरं. तर मित्रांनो पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे करण्यात आली होती. म्हणून पर्याय क्रमांक आपण दुसऱ्याला गोल करूया. तर बघा, सत्यशोधक समाजाविषयी प्रश्न नेहमी स्पर्धा परीक्षेला विचारला जातो. म्हणून सत्यशोधक समाजाविषयी किंवा समाजाची स्थापना कुठे करण्यात आली होती हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि लक्षात सर्वांनी ठेवायला हवं. तर बघा पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? तर बघा हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा, कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? तर बरं कोणता? तर पर्याय बघा, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, गुजरात. कोणत्या राज्याने केला असेल बरं? तर मित्रांनो आंध्र प्रदेश. उत्तर काय येतं? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याने पोलीस विभागांतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केलेला आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. फील्ड मेडल पुरस्कार कोणत्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो? आता बघा पुढील प्रश्न, फील्ड मेडल पुरस्कार कोणत्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो? तर पर्याय विज्ञान, पर्यावरण, भौतिकशास्त्र आणि गणित. असं आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो सांगा बरं. तर बघा गणित या विषयासाठी दिला जातो. म्हणून आपण गणित या विषयाला गोल करूया. तर बघा फील्ड मेडल पुरस्कार गणित क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो. तर बघा पुढचा प्रश्न, तर बघा गांधी मंडेला पुरस्कार 2022 साली, बघा गांधी मंडेला पुरस्कार 2022 साली कोणास मिळाला आहे? इथं साली हा शब्द लिहिलेला नाही किंवा सन 2022ला कोणास मिळालेला आहे. तर बघा
तर बघा 2000 सन का आहे इथं सन 2022ला कोणास मिळाला आहे? तर बघा पर्याय क्रमांक दलाई लामा, नरेंद्र मोदी, बराक ओबामा आणि रतन टाटा अशी 4 जणांचं नावं आलेली आहेत. तर बघा सांगा बरं कोणाला मिळाला असेल? तर दलाई लामा यांना मिळालेला आहे. तर आपण दलाई लामा यांच्यावर गोल करूया. गांधी मंडेला पुरस्कार सन 2022ला दलाई लामा यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो? तर बघा मित्रांनो, राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो? पर्याय: मुख्यमंत्री, राज्यपाल, अर्थमंत्री, विधानसभा अध्यक्ष. सांगा बरं कोण असेल? राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो? तर मित्रांनो, राज्यपाल असतो. कोण असतो? राज्यपाल. तर बघा मित्रांनो, राज्यपाल हा असतो. राज्याचा प्रथम नागरिक राज्यपाल असतो. तर पुढील प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते वाद्य वाजवायला शिकले? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते वाद्य वाजवायला शिकले होते? सांगा बरं. पर्याय बघा: बासरी, गिटार, व्हायोलिन आणि यापैकी नाही. कोणते बरं याच्यामध्ये आहे किंवा यापैकी नाही असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा पर्याय क्रमांक 3 व्हायोलिन. व्हायोलिन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाद्य वाजवायला शिकलेले आहेत. पुढे जाऊया आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंबादेवी सत्याग्रह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये केला होता? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंबादेवी सत्याग्रह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये केलेला आहे? तर त्यांनी पर्याय आपल्याला दिलेले आहे. पुणे, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर उत्तर काय आहे? अमरावती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंबादेवी सत्याग्रह महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये केलेला आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2ला गोल करूया. तर बघा पुढे जाऊया. पुणे करारावर कोणत्या दिवशी सही करण्यात आली होती? पुणे करार झाला आणि या पुणे करारावर कोणत्या दिवशी सही करण्यात आली होती? तर त्याचं आता बघा आपल्याला दिनांक दिलेले आहेत. 24 सप्टेंबर 1932, 28 सप्टेंबर 1931, 12 जून 1934 आणि 15 ऑगस्ट 1933 असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर बघा पुणे करारावर सही केल्याची दिनांक आपल्याला ओळखायची आहे. तर बघा मित्रांनो, पुणे करारावर 24 सप्टेंबर 1932 या दिवशी सही करण्यात आली होती. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 याला आपण गोल करू. तर बघा पुणे करारावर 24 सप्टेंबर 1932 या दिवशी सही करण्यात आली होती. पुढे पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव काय होते? म्हणजे एक मिनटं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय प्रश्न आहे ना.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय अस्पृश्य महिला परिषद कोठे भरवली होती? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय अस्पृश्य महिला परिषद कोठे भरवली होती? आता महिलांची परिषद भरवली होती आणि त्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. नाशिक, जालना, सातारा, नागपूर. नाशिक, जालना, सातारा, नागपूर असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय अस्पृश्य महिला परिषद ही नागपूर येथे भरवली होती. तर मित्रांनो, नागपूर पर्याय क्रमांक 4. त्याला आपण गोल करूया. पर्याय क्रमांक 4 नागपूर येथे भरवलं होतं. आता बघा मित्रांनो, पुढील प्रश्न. 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे स्थापन केलेल्या विद्यालयाचे नाव काय? 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे स्थापन केलेल्या विद्यालयाचे नाव काय? तर बघा मित्रांनो, विद्यालयांची काही नावे: मिलिंद महाविद्यालय, सम्राट अशोक महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय. यापैकी नाही, असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा, 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे स्थापन केलेल्या विद्यालयाचे नाव मिलिंद महाविद्यालय होते. म्हणून पर्याय क्रमांक 1ला आपण गोल करूया. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलीचे नाव काय होते? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलीचे नाव काय होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलीचे नाव काय होते? पर्याय क्रमांक 4 दिलेले आहेत. रमा, इंदू, नंदा. यापैकी नाही. तर मित्रांनो, कोणता असेल बरं? ते इंदू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलीचे नाव होते इंदू. काय होते? इंदू नाव होते. म्हणून आपण इंदू म्हणून गोल करूया. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलीचे नाव इंदू असे होते. तर बघा मित्रांनो, इथे आपले सर्व प्रश्न झालेले आहेत. तर बघा, आपण इथं मित्रांनो येथेच थांबूया आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रांना, नातेवाईक असेल जे शिक्षण घेतात, जे नोकरीविषयक अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे. तर बघा मित्रांनो, वेळ वाया घालवू नका आणि आपल्या मित्रांना असे चांगले व्हिडिओ शेअर करत राहा. आणि यशस्वी होण्यासाठी एकमेकांचा सहकार्य असणे खूप गरजेचं असतो. म्हणून असे व्हिडिओ तुम्ही मित्रांपर्यंत शेअर करा. आणि पुन्हा मी विनंती करतो की आपण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस नवीन व्हिडिओ आपल्या अपडेट होईल, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन येईल आणि आपण आलेले नवीन व्हिडिओ बघू शकाल. तर बघा मित्रांनो, आपण मनापासून ऐकल्यामुळे पुनश्च आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करीत आहे. तरी आपण येथेच थांबूया.